all of you. Today we are discussed about the subject of electrical material and wiring practice. Myself, Mr. Baswadi Yogesh, lecturer from Electrical Department, SRT Polytechnic, Yedrav, Ichalkaranji. In which today we are know about the unit number 1, in which we studied the wiring components, tools and सेफ्टी डिव्हाइसेस. आता यामध्ये वायरिंग कॉम्पोनंट्स म्हणजेच काय, त्यामध्ये स्विचेस, सॉकेट, प्लग, वायर, केबल्स, सिलिंग रोज अशा ज्या वायरिंगचे रिलेटेड ॲक्सेसरीज असतील त्या ॲक्सेसरीजचा आपण स्टडी करायचं. प्लस सेफ्टी टूल्स म्हणजेच प्लायर, इन्सुलेशन रिमूव्हर, कटर, स्क्रूड्रायव्हर, कंटिन्युटी टेस्टर अशा प्रकारचे टूल्स आहेत जे आपण इलेक्ट्रिकल फील्डमध्ये यूज करतो. अशा टूल्सचा स्टडी करायचं आहे. अँड नेक्स्ट इज सेफ्टी डिव्हाइसेस. सेफ्टी डिव्हाइसेस मीन्स RCB, ELCB, RCCB, MCB अशा टाईपचे जे सेफ्टी डिव्हाइसेस आहेत ते आपल्याला इलेक्ट्रिकल फॉल्ट्सपासून प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतात. त्यांचा आपल्याला स्टडी करायचं आहे. हे युनिट नंबर 1मध्ये आपल्याला CO 1 असाइन केलेला आहे. युनिट नंबर 1साठी CO नंबर 1 असाइन केलं आहे म्हणजेच कोर्स आउटकम. आता हा कोर्स आउटकम एक्झॅक्टली काय आहे, फॉलो सेफ प्रॅक्टिसेस व्हेन अंडरटेकिंग इलेक्ट्रिकल वर्क. म्हणजे ज्यावेळेला आपण इलेक्ट्रिकल वर्क करत असेल त्यावेळेला जे काही सेफ्टी रूल्स असतील, सेफ्टी प्रिकॉशन्स असतील ते आपल्याला परफॉर्म करायचे आहेत. तो झाला CO नंबर 1. नेक्स्ट वी सीन अबाउट द हाऊ CO वर्क्स और हाऊ सेफ्टी रूल्स वर्क्स. व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ सेफ्टी रूल्स अँड when we following the safety rules, what is the need of these safety rules. त्यामध्ये आपण काय बघणार आहोत, तर जी काय सेफ्टी रूलची गरज आहे ते आपल्याला बघायचे आहे. प्लस त्याचे ॲडव्हान्टेजेस काय काय असतात ते सुद्धा आपल्याला स्टडी करायचे आहे. फर्स्ट इज टू प्रोटेक्ट ह्युमन बिईंग फ्रॉम इलेक्ट्रिकल शॉक अँड टू प्रोव्हाइड सेफगार्ड. म्हणजेच काय, तर जी ह्युमन लाईफ आहे ती ह्युमन लाईफ इलेक्ट्रिकल शॉकपासून प्रोटेक्ट करायची, प्लस त्या ह्युमन लाईफला एक सेफ्टी गार्ड प्रोव्हाइड करायचं. हे फर्स्ट ॲडव्हान्टेज आहे सेफ्टी रूलचं, किंवा जो आपल्याला CO डिफाईन केला आहे त्याची इन्फॉर्मेशन आहे थोडक्यात. सेकंड पॉईंट इज टू अवॉइड द अननेसेसरी रिस्क. आता अननेसेसरी रिस्क म्हणजेच काय, सपोज आपल्या घरामधलं एक्झाम्पल घेऊ. घरामध्ये आपला एक प्लग असतो, त्याच प्लगवरती आपण काय करतो, 3 ते 4 इक्विपमेंट्स कनेक्ट केलेले असतात. मग त्यावेळेला त्या ठिकाणी करंट इन्क्रीज होऊन जे काही तो प्लग असेल तो प्लग जळण्याची, किंवा सॉकेट असेल ते सॉकेट जळण्याची दाट शक्यता असते. किंवा घरामधली इस्त्री असेल तर त्या इस्त्रीला काय करतो आपण, विदाउट अर्थिंगचं किंवा टोपिंगचा एक प्लग आणून त्याला कनेक्ट करतो आणि इस्त्री चालू करतो. पण त्यामुळे काय होतं, त्या इस्त्रीला जर अर्थिंग मिळालं नाही तर काय होणार आहे, इस्त्री चुकून शॉर्ट सर्किट झाली तर आपल्याला शॉक लागण्याची शक्यता असते. किंवा एखाद्या वेळी एखादा वर्कमॅन लाईनवरती काम करत असताना सप्लाय जर चालू असेल, सप्लाय चालू असताना तो वर्किंग करत असेल आणि त्याने सेफ्टी ॲक्सेसरीजचा यूज केला नसेल तर त्या ठिकाणी त्याला शॉक बसू शकतो. अशा टाईपचे अननेसेसरी रिस्क आहेत ते आपल्याला सेफ्टी रूल असतील ते फॉलो केल्यानंतर कमी होतील किंवा अवॉइड करता येईल आपल्याला ते. Next point is using tools properly according to manufacturer instructions and keeping them in good working condition goes a long way to reduce the equipment related hazards. म्हणजेच काय, तर आपल्याला हे इक्विपमेंट यूज करायचे आहे. तर हे काय, एखादं व्होल्टमीटर असेल तर व्होल्टमीटरनं आपण काय करतो, व्होल्टेज मेजर करतो. सपोज जर मल्टीमीटर असेल तर ते मल्टीमीटर काय करायला पाहिजे, आपल्याला व्होल्टेज मेजर करायचं असताना आपण जर ते मल्टीमीटर करंटवरती सेटिंग करून ठेवले तर त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते. तसेच ते इक्विपमेंटसुद्धा खराब होऊन जाते. मग अशा प्रकारचे जे काही प्रिकॉशन्स असतील ते आपल्याला परफॉर्म करावे लागतील. किंवा सपोज एखादं प्लायर असेल आणि त्या प्लायरनं आपण काय केलं, आदळापट केली किंवा एखादा खिळा टोकण्यासाठी त्याचा यूज केला तर ती प्लायर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे सेफ्टी रूल फॉलो
फॉलो केल्यामुळे ते जे इक्विपमेंट असेल किंवा टूल्स असतील ते आपल्याला लाँग लाईफसाठी किंवा गुड वर्किंग कंडिशनमध्ये वापरता येईल. फोर्थ नंबर इज टू मिनिमाइज द चान्सेस ऑफ फायर हजार्ड्स इन कन्झ्युमर प्रिमायसेस ऑर इन इन्स्टॉलेशन नेटवर्क. ते कन्झ्युमर प्रिमायसेस म्हणजे कोण, तर कन्झ्युमर म्हणजे आपण, आणि आपला जो घरामधली वायरिंग असेल त्याला आपण काय म्हणतो, कन्झ्युमर प्रिमायसेस म्हणतो. आता जे काही कन्झ्युमर प्रिमायसेस असेल त्यामध्ये फायर हजार्ड्स, आता हे फायर हजार्ड्स कशामुळे प्रोड्यूस होतात, तर मगाशी मी एक एक्झाम्पल दिलं. त्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलेलं, एकाच सॉकेटमध्ये आपण नंबर ऑफ इक्विपमेंट्स कनेक्ट करतो, त्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी शॉक लागणे, त्या ठिकाणी जे काही प्लग असेल ते प्लग काय होणार आहे, करंट कपॅसिटी डिक्रीज होऊन त्या ठिकाणी जे काही इक्विपमेंट असेल त्याच्या पॉवर रेटिंगमुळे ते जळून जाण्याची शक्यता असते. हे प्लग सॉकेट जळून गेलं तर त्या ठिकाणी आग लागण्याची शक्यता असणार आहे. सेकंड पॉईंट, आपण जर जे काही वायर्स वगैरे असतील त्या वायर्स काय असतील, सपोज इन्सुलेशन रिमूव्ह झालं असेल तर त्या ठिकाणी एखाद्याला शॉक लागण्याची सुद्धा शक्यता असते. किंवा एखादा आपण मिक्सर चालू करत असेल, मिक्सर एकदम 3 नंबरवरती आपण स्टार्ट केला तर काय होणार आहे, ते त्या ठिकाणी जास्त करंट होऊन मिक्सर ओव्हरलोड होण्याची शक्यता असते. मग अशा टाईपच्या ज्या अननेसेसरी रिस्क आहेत त्या रिस्क आपल्याला रिमूव्ह कराव्या लागतील. किंवा घरामधले एखादा वॉटर पंप असेल तर त्या वॉटर पंपच्या जागी सेफ कंडिशनमध्ये आपण त्याला ठेवायला पाहिजे. जर त्या वॉटर पंपवरती जर पाणी उडाले तर तो पंप शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते. मग अशा टाईपच्या ज्या अननेसेसरी रिस्क असतील ते आपल्याला आई रूल्स फॉलो करून अवॉइड करता येतील. नेक्स्ट इज द टू गेट युनिफॉर्मनेस टू एव्हरीबडी इन अवर कंट्री. आता युनिफॉर्मनेस म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, त्याला आपण मराठी मिनिंगमध्ये काय म्हणतो, एकसारखेपणा. मग आता इंडियामध्ये जवळजवळ सगळीकडे जे काही आई रूल्स असतील ते सेम असणार आहेत. कारण जर ते सेम नसतील तर काय होणार, आपण एखादं इक्विपमेंट महाराष्ट्रामध्ये डिझाईन केले, ते डिझाईन केलेले इक्विपमेंट मला कर्नाटकमध्ये यूज करायचं आहे, तर त्या ठिकाणी काय असणार, सपोज आई रूल्स जर वेगळे असतील तर त्या ठिकाणी मला ते इक्विपमेंट यूज करता येणार नाही. जे महाराष्ट्रात यूज करणार आहे ते मला महाराष्ट्रात यूज करायला पाहिजे आणि कर्नाटकमध्ये मला ते नेता येणार नाही. जर आई रूल्स सगळीकडे सेम असतील तर काय होणार आहे, मी जे इक्विपमेंट महाराष्ट्रात यूज करेन तेच इक्विपमेंट पूर्ण इंडियामध्ये आपल्याला यूज करता येईल. हा एक ॲडव्हान्टेज आहे युनिफॉर्मनेसचा. नेक्स्ट पॉईंट इज फॉर द बेटर कंट्रोल, सिम्पल अँड स्मूथ ऑपरेशन ऑफ द इलेक्ट्रिकल डिव्हायसेस. सपोज मी एका मिक्सरचं एक्झाम्पल मग सांगितलं तुम्हाला. आता मिक्सरमध्ये काय करतो, आपण जे काही पदार्थ असतील ते बारीक करण्यासाठी यूज करतो. सपोज स्टार्टिंगला पदार्थ टाकल्यानंतर आपण काय करतो, 1 नंबरवरती मिक्सर स्टार्ट करतो, त्याचा स्पीड कमी असतो, त्यानंतर 2 नंबरवरती, त्यानंतर मग 3 नंबरवरती. अशा एक सेफ्टी रूल्समध्ये पण अशा ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्यानुसार ह्या सगळ्या इक्विपमेंटचं डिझाईन केलेलं असतं. म्हणजेच काय, आपण या ठिकाणी काय केलं, सिम्पल कंट्रोल बेटर कंट्रोल यूज केलं, सिम्पल अँड स्मूथ ऑपरेशन केलं त्या मिक्सरचं पर्टिक्युलर. अशा पद्धतीने आपण आई रूल्स फॉलो करून सगळे इक्विपमेंट सिम्पल अँड स्मूथ पद्धतीने चालू करता येतील आपल्याला. नेक्स्ट इज टू इन्क्रीजिंग द प्रोडक्टिव्हिटी अँड वर्क एफिशियन्सी. आता या ठिकाणी जी काही इक्विपमेंट दाखवली आहेत त्यांची वर्क एफिशियन्सी इन्क्रीज होऊ शकते जर आपण ते आई रूलनुसार डिझाईन केले असतील तर. तशी जी काही कंपनीची प्रोडक्टिव्हिटी असेल ती सुद्धा इन्क्रीज होते. आता हे दोन्ही कसं होतं तर आपण त्यासाठी एक्झाम्पल बघूया. सपोज तुम्ही रोज क्रिकेट खेळत असाल तर जर आपण रोज क्रिकेट खेळलो तर आपलं त्या क्रिकेटमध्ये आपण एक्सपर्ट होऊन जाऊ. ते सपोज आपण जर एक दिवस क्रिकेट, एक दिवस व्हॉलीबॉल, एक दिवस फुटबॉल खेळलो तर आपण एकासुद्धा खेळामध्ये व्यवस्थित एक्सपर्ट होणार नाही. तसं सपोज जर आई रूलप्रमाणे जर आपण इक्विपमेंट डिझाईन करत गेलो तर त्याची दिवसेंदिवस क्वालिटी, परफॉर्मन्स वगैरे इन्क्रीज होत जाणार आहे. नेक्स्ट इज द टू मिनिमाइज द चान्सेस ऑफ मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट्स अँड टू अवॉइड द लॉस ऑफ मटेरियल अँड टाईम.
तर टू मिनिमाइज द चान्सेस ऑफ मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट म्हणजेच काय असणार आहे, ह्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर आहे, त्या ट्रान्सफॉर्मरचा इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट झालेला आहे, त्यामुळे ते त्या ठिकाणचे जे स्ट्रक्चर वगैरे असेल, मेकॅनिकल स्ट्रक्चर असेल, त्यावरती ठेवलेले इक्विपमेंट्स असतील, ते सगळ्यांचं इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल ॲक्सिडेंट झाल्यामुळं ते सगळे इक्विपमेंट डॅमेज झालेले आहेत. मग अशा टाईपचे जे ॲक्सिडेंट असतील ते आपल्याला आई रूल्स फॉलो केल्यानंतर अवॉइड करता येतील. ओके, सपोज एखादं जे काही वायरिंग सिस्टीम असेल ते आपण वाई रूलनुसार केली तर त्या ठिकाणी कोणत्याही टाईपची रिस्क आपल्याला घेण्याची काही गरज भासणार नाही. सेकंड इज टू अवॉइड द लॉस ऑफ मटेरियल अँड टाईम. लॉस ऑफ मटेरियल म्हणजेच काय, हे जे ट्रान्सफॉर्मर जळालेलं आहे किंवा स्ट्रक्चर जे जळालेलं आहे तर त्या मटेरियलचं काय झालं आहे, लॉस्ट झालेलं आहे. प्लस टाईम. आता टाईमचा काय संबंध येते, तर हे जे ट्रान्सफॉर्मर जळालेलं आहे त्यानंतर आपण काय करणार आहोत, हे ट्रान्सफॉर्मर रिप्लेस करणार आहोत. ह्या सगळ्या प्रोसेसरमध्ये काय जाणार, 3 ते 4 दिवस सहजपणे जाऊ शकतात. त्यामुळे काय होतं, टाईमचासुद्धा लॉस होणार आहे. त्या ट्रान्सफॉर्मरवरती जे काही इक्विपमेंट कनेक्ट असणार आहे ते इक्विपमेंट किंवा जे काही कन्झ्युमरवर कनेक्ट असणार आहेत त्या कन्झ्युमरचंसुद्धा इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळं त्या ठिकाणी प्रोडक्टिव्हिटी पूर्णपणे 0 होणार आहे. अशा टाईपचा लॉस होऊन जातो. हे सगळे लॉस अवॉइड करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, जे काही सेफ्टी रूल डिझाईन केलेले आहेत ते सगळे सेफ्टी रूल फॉलो करायला पाहिजे. जो आपला CO नंबर 1 आहे, फॉलो सेफ प्रॅक्टिसेस व्हेन अंडरटेकिंग इलेक्ट्रिकल वर्क, त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि त्याचे नीड हे आपण आता कंप्लीट केलेले आहे. आता नेक्स्ट जे बघायचं आहे आपण, त्यामध्ये आपला जो युनिट नंबर 1 आहे त्या युनिट नंबर 1 मधला फर्स्ट पॉईंट आपला आहे तो इंडियन इलेक्ट्रिसिटी, that is IE rules regarding electrical safety, in which IE rule number 3, authorization. Authorization means permit to work. This permit to work has to be issued from the power system control to the person authorized to carry out the given work. त्यामध्ये काय सांगितलंय, अथॉरिटी प्रोव्हाइड केल्या, पण आता ही अथॉरिटी कोण प्रोव्हाइड करतं, तर हे पॉवर सिस्टीम कंट्रोल काय करणार आहे, ती अथॉरिटी प्रोव्हाइड करणार आहे. पण ती अथॉरिटी कोणाला प्रोव्हाइड करणार आहे, की ज्याची कपॅबिलिटी असेल, एखाद्या कॉन्ट्रॅक्टरची असेल किंवा एखाद्या सुपरवायझरची किंवा एखाद्या ज्युनियर इंजिनियरची असेल, त्या व्यक्तीला किंवा त्या पर्सनला ती अथॉरिटी प्रोव्हाइड करेल. आता ही जी PCS आहे ती त्या व्यक्तीला अथॉरिटी प्रोव्हाइड केल्यानंतर त्या व्यक्तीची काय जबाबदारी राहील, जे काही त्याच्या अंडर जे वर्क होणार आहे ते वर्कची टोटल जबाबदारी किंवा रिस्पॉन्सिबिलिटी जी काय असेल ती त्याची असणार आहे. त्या ठिकाणी जे काही मेंटेनन्स वर्क होत असेल किंवा रिपेरिंग वर्क होत असेल किंवा नवीन इन्स्टॉलेशन होत असेल तर त्या सगळ्यांची संपूर्ण जबाबदारी त्या सुपरवायझरवरती असते. तर सपोज त्या ठिकाणी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळी कामं चालू असेल तर त्या प्रत्येक डिपार्टमेंटसाठी एक ॲथोराइज्ड पर्सन त्या ठिकाणी अलॉट करायला पाहिजे. तर आता हे सगळं कशासाठी करायचं, परमिट टू वर्क कशासाठी द्यायचं किंवा ॲथोरायझेशन कशासाठी द्यायचं. परमिट टू वर्क शुड बी इश्यूड टू ॲथोराइज्ड पर्सन इन चार्ज ऑफ इच वर्क. म्हणजेच त्या ठिकाणी जे काही वर्क चालणार आहे इलेक्ट्रिकल वर्क वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये ते वर्क प्रत्येक वर्कचे व्यवस्थित सुपरवायझन केलं जाईल. त्यामुळे जे काही सेफ्टी रूल्स आहे ते त्याला अनुसरूनच काम केले जाईल आणि त्या ठिकाणचे जे काही सेफ्टी इश्यूशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सगळे सॉल्व्ह होऊन जाणार आहेत. तर नेक्स्ट बघूया आपण IE रूल नंबर 29, कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल सप्लाय लाईन्स अँड ॲपॅरेटस. त्यामध्ये एक्झॅक्टली काय सांगितलेलं आहे, द ऑल इलेक्ट्रिकल सप्लाय लाईन्स अँड ॲपॅरेटस शॅल बी सफिशियंट रेटिंग फॉर पॉवर, वेल इन्सुलेटेड अँड सफिशियंट मेकॅनिकल स्ट्रेंथ अँड इस्टिमेटेड फॉल्ट करंट. जे काही कन्स्ट्रक्शन किंवा मेंटेनन्स वर्क चाललं असेल तर त्या ठिकाणी लाईन सप्लाय लाईन ॲपॅरेटस किंवा इलेक्ट्रिकल इक्विपमेंट वगैरे असतील ती सगळी इक्विपमेंट्स सफिशियंट पॉवर रेटिंगची पाहिजे. त्याने जे काही पॉवर असेल ती पॉवर व्यवस्थित हँडल केली पाहिजे त्या इक्विपमेंटने. प्लस वेल इन्सुलेटेड
इन्सुलेटेड अँड सफिशियंट मेकॅनिकल स्ट्रेंथ. म्हणजेच काय, त्या ठिकाणी ते इन्सुलेशन प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे इथे काही वर्किंग करत आहेत आणि त्या ठिकाणी इन्सुलेटर्स प्रोव्हाइड केलेले आहेत. ते इन्सुलेटर असतील त्या सफिशियंट रेटिंगचे इन्सुलेटेड पाहिजे त्या ठिकाणी. प्लस सफिशियंट मेकॅनिकल स्ट्रेंथ म्हणजे ही जी काही वायर आहे त्या वायरची मेकॅनिकल स्ट्रेंथ चांगली पाहिजे, जेणेकरून ती वायर कुठेही कट होऊ नये. त्याची टेन्साईल स्ट्रेंथ चांगली पाहिजे. प्लस एस्टिमेटेड फॉल्ट करंट, म्हणजेच ह्या वायरमधून जो काही फॉल्ट करंट फ्लो होणार आहे तो फॉल्ट करंट कॅरी करण्याची ह्या लाईनची कपॅसिटी पाहिजे. मग आता हे सगळं कशासाठी करायचं? टू इन्शुअर द सेफ्टी ऑफ ह्युमन बिईंग, ॲनिमल अँड प्रॉपर्टी. जे काही ह्युमन लाईफ किंवा ॲनिमल लाईफ असेल त्याच्या सेफ्टीसाठी, प्लस प्रॉपर्टीचा लॉस होऊ नये यासाठी आपण हे सगळे प्रिकॉशन घ्यायचे आहेत. नेक्स्ट पॉईंट इज हाई रूल नंबर 30, सर्व्हिस लाईन अँड ॲपॅरेटस ऑन कन्झ्युमर प्रिमायसेस. आता सप्लाय कडून काय होतं, कन्झ्युमरला सप्लाय दिला जातो. त्यावेळी सप्लाय देतात त्यावेळी वेगळ्या टाईपचे इक्विपमेंट आपण प्रोव्हाइड करतो कन्झ्युमरला. म्हणजे सप्लायर कन्झ्युमरला इक्विपमेंट प्रोव्हाइड करणार आहे. त्यामध्ये इलेक्ट्रिकल मीटर्स असेल, कटआउट असेल, इलेक्ट्रिकल सर्व्हिस लाईन असेल, GI पाईप असेल, हे सगळे जे इक्विपमेंट्स आहेत, किंवा अर्थ टर्मिनल असेल, हे जे काही इक्विपमेंट्स असतील ते सप्लाय करून कन्झ्युमरला वेल इन्सुलेटेड अँड प्रोटेक्टेड पाहिजे. म्हणजेच काय, त्याच्या इन्सुलेशनवरती कोणत्याही इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, केमिकल अँड अदर मेकॅनिकल इंजुरीज व्हायला नको पाहिजे. इन्सुलेशन ते खराब व्हायला नको पाहिजे. आणि कस्टमरसुद्धा ती जबाबदारी आहे की जे काही सप्लायरकडून मिळणारे इक्विपमेंट आहेत ते आपल्या कस्टडीमध्ये सेफ कंडिशनमध्ये असलेले बघूनच घ्यायला पाहिजेत. आता यामुळे काय होतं, जे काही इन्स्टॉलेशन असेल ते सेफ कंडिशनमध्ये मेंटेन राहण्यासाठी हेल्प होते. नेक्स्ट पॉईंट, आई रूल नंबर 31, कटआउट ऑन द कन्झ्युमर प्रिमायसेस. एक्झॅक्टली एक कटआउट कशासाठी बसवायचं असतं. आता इथे आपल्याला एक इमेज दिसेल, ती कशाचं आहे, कटआउटची. आता हे कटआउट नवीन सिस्टीममध्ये बंद झाले, त्या ठिकाणी आपण MCB यूज करतो किंवा फ्यूज यूज करतो. आता जे काही कटआउट्स आहेत ते कुठं मग इन्स्टॉल करायचे, अदर दॅन अर्थड कंडक्टर और अर्थड न्यूट्रल कंडक्टर और एक्सटर्नल अर्थ कंडक्टर. हे जे सगळे अर्थिंगचे पॉईंट्स आहेत ते सोडून ज्या काय वायर्स असतील, म्हणजे फेज न्यूट्रल असेल किंवा 3 फेज आणि न्यूट्रल वायर, अशा सगळ्या पॉईंटवरती काय करायचं आहे, हे कटआउट प्रोव्हाइड करायला पाहिजे विथ एन्क्लोज्ड फायर प्रूफ. नाही ते कटआउट जे असेल ते फायर प्रूफसुद्धा पाहिजे. आता फायर प्रूफ कशासाठी पाहिजे, तर जर काही फॉल्ट क्रिएट झाला तर काय होतं, फ्यूज असेल तर फ्यूज ब्लोन होणार, त्यापासून आर्क प्रोड्यूस होणार आहे. मग ते आर्क त्यामधून बाहेर यायला नको पाहिजे, की जेणेकरून जे काय आग लागण्याची शक्यता आहे ती कमी व्हायला पाहिजे. तरच काय करू शकतो आपण, ते कटआउट यूज करू शकतो. मेन प्रिकॉशन काय घ्यायचं आहे, कोणत्याही अर्थिंग कंडक्टरवरती कटआउट लावायचं नाही आहे आपल्याला. नेक्स्ट इज, आता इथे एक घरामधल्या सप्लाय लाईनची इमेज दाखवल्या. त्यामध्ये काय होतं, जे काही सप्लाय लाईन आलेली आहे आपल्या घरापर्यंत ती पहिल्यांदा कुठे जाते, तर इलेक्ट्रिकल मीटरमध्ये जाते आणि त्या इलेक्ट्रिकल मीटरमधून कटआउटला जाते आणि कटआउटमधून सप्लाय लाईनला जात असते वायर. हे एक घरामधल्या मीटरचं एक्झाम्पल आहे. हा पण कटआउट काय, फायर प्रूफ कटआउट आहे. इथे एक अर्थिंग वायर इथं आणलेली आहे. मग त्या अर्थिंग वायरवरती कटआउट कनेक्ट केलेलं नाही आहे, पण त्या कटआउटला सुद्धा एक अर्थिंग प्रोव्हाइड केलेलं असतं. नेक्स्ट इज रूल नंबर 32, आयडेंटिफिकेशन ऑफ अर्थ अँड अर्थ न्यूट्रल कंडक्टर अँड पोझिशन ऑफ स्विचेस अँड कटआउट्स देअर इन. आता यामध्ये एक्झॅक्टली काय सांगितलं आहे, जे काही आपण कंडक्टर इन्स्टॉल करतो, कोणता कंडक्टर, अर्थ कंडक्टर, अर्थ न्यूट्रल कंडक्टर किंवा एक्सटर्नल अर्थ कंडक्टर, त्याचे जे इंडिकेशन आहे ते परमनंट नेचरचं पाहिजे. अर्थिंगसाठी ज्या ठिकाणी अर्थिंग केलेलं आहे त्या अर्थिंगचा एक परमनंट इंडिकेशन त्या ठिकाणी नेमप्लेट लावू दे किंवा कोणत्याही अदर प्रकारचं इंडिकेशन असू दे, त्या ठिकाणी ते मेन्शन केलेलं पाहिजे. आणि तो जो कंडक्टर आहे अर्थ कंडक्टर तो सप्लाय लाईनच्या किंवा लाईव्ह कंडक्टरपासून वेगळा पाहिजे. ज्या ठिकाणी
ज्या ठिकाणी हा अर्थ कंडक्टर आलेला आहे त्या ठिकाणी कोणत्याही टाईपचा कटआउट किंवा लिंक स्विच त्या ठिकाणी इन्स्टॉल करायचं नाही आहे. म्हणजे अर्थिंगचा कंडक्टरवरती कोणत्याही टाईपचा स्विच किंवा कटआउट त्या ठिकाणी इन्स्टॉल करायचं नाही आहे. ही मेनली प्रिकॉशन घ्यायची आहे. ओके, आता या ठिकाणी दाखवलेलं आहे ही सर्व्हिस लाईन आलेली आहे. ती ह्या JI पाईपमधून खाली मीटरपर्यंत गेलेलं आहे. मीटरपासून काय झाले, सर्व्हिस लाईनकडून सुद्धा एक कंडक्टर आलेला असतो त्याला आपण काय म्हणतो, एक्सटर्नल अर्थ कंडक्टर. तो अर्थ कंडक्टरसुद्धा सप्लायकडून ग्राउंड झालेला असतो. प्लस आपल्या घरामध्ये सुद्धा एक ग्राउंड सिस्टीम प्रोव्हाइड केलेली असते. त्या कोणत्याही अर्थिंगच्या कंडक्टरवरती कटआउट आपल्याला लावायचं नाही किंवा कोणताही स्विच लावायचं नाही आहे आपल्याला तिथे. नेक्स्ट IE रूल नंबर 33, अर्थ टर्मिनेशन इन कन्झ्युमर प्रिमायसेस. जो काही अर्थ कंडक्टर असेल तो कन्झ्युमर प्रिमायसेस म्हणजे आपण कन्झ्युमर आहोत, तर आपल्या जागेमध्ये किंवा सप्लाय लाईनच्या ठिकाणी तो कंपल्सरी अर्थ कंडक्टर पाहिजेच. कारण अर्थिंग काय करत असतं, इलेक्ट्रिकल शॉकपासून प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतं किंवा जो काही लिकेज करंट आहे त्या लिकेज करंटपासून प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतं. हा अर्थ कंडक्टर सप्लायकडून सुद्धा प्रोव्हाइड केला पाहिजे सप्लायरने, आणि आपल्या घरामध्ये स्वतंत्र एक अर्थिंग सिस्टीम आपण इन्स्टॉल करायला पाहिजे. आणि ते अर्थिंग सिस्टीम आपल्याला सप्लायच्या जवळ असू दे किंवा ज्या ठिकाणी इझिली ॲक्सेसेबल असेल त्या ठिकाणी ती अर्थिंग सिस्टीम आपल्याला इन्स्टॉल करावी लागेल. नेक्स्ट इज IE रूल नंबर 34, ॲक्सेसिबिलिटी ऑफ बेअर कंडक्टर. बेअर कंडक्टर म्हणजेच काय असतं, जी काही सप्लाय लाईनची वायर्स असते ते आता एखादी इमारत आहे म्हणून समजा एक इमारत आहे, त्या इमारतीजवळ अशा सर्व्हिस लाईन्स केलेल्या असतात. आपल्या घराजवळ सुद्धा प्रत्येकाच्या बहुतेक असेल मे बी. आता ही जी लाईन आहे ती घरापासून जवळ असते, पण हे काय आपल्याला त्या इमारतीला किंवा ह्युमन बिईंगसाठी ते एकदम डेंजर आहे. मग त्यासाठी काय करायला पाहिजे, ह्यामध्ये सफिशियंट डिस्टन्स असेल तो मेंटेन करायला पाहिजे. तो कंडक्टर सहजासहजी हाताला येऊ नये अशा प्रकारे. मग त्या ठिकाणी काय, प्रोव्हाइड रिडली ॲक्सेसेबल पोझिशन स्विचेस फॉर रेंडरिंग देम डेड व्हेनेवर नेसेसरी. म्हणजे सपोज काही जर झालं तर त्या ठिकाणी कुठेतरी त्याचा एक स्विच पाहिजे जो इझिली ॲक्सेसिबल पाहिजे. जर तुमच्या घराजवळ ही लाईन असेल तर त्याचा स्विच कुठेतरी इझिली ॲक्सेसिबल पाहिजे. सपोज जर काही जर ॲक्सिडेंट झाला तर त्या ठिकाणी ज्यावेळेला कंडिशन असेल त्यावेळेला काही अनवॉन्टेड कंडिशन क्रिएट होईल, त्यावेळेला तो आपल्याला बंद करता यायला पाहिजे इझिली. टेक सच अदर सेफ्टी मेजर्स आर कन्सिडर्ड नेसेसरी बाय द इन्स्पेक्टर. किंवा आणखी काही प्रोव्हिजन असतील तो सप्लाय लाईन बंद करण्याच्या, त्या प्रोव्हिजन आपल्याला तिथे करून ठेवायला पाहिजेत. आता ह्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्ही बातमी वाचली असेल, एखादा मुलगा पतंग उडवतोय आणि तो पतंग त्याचा ह्या लाईनमध्ये अडकून बसला आहे आणि तो आपल्या घराच्या गच्चीवरून काठीने किंवा दुसऱ्या एखाद्या सळीने वगैरे तो त्याला त्या पाईपने त्या कंडक्टरला टच करतो पतंग काढण्यासाठी आणि तिथे शॉक बसून तो डेड होतो. अशा टाईपचे इव्हेंट्स होऊ नयेत यासाठी आपल्याला IE रूल्स फॉलो करावे लागतील. नेक्स्ट इज IE रूल नंबर 35, डेंजर बोर्ड नोटीस. आता डेंजर बोर्ड सगळ्यांना माहीत असेलच. आता डेंजर बोर्ड ज्या ठिकाणी मीडियम व्होल्टेज, हाय व्होल्टेज, एक्स्ट्रा हाय व्होल्टेज इन्स्टॉलेशन असेल त्या ठिकाणी कंपल्सरी डेंजर बोर्ड त्या हाय व्होल्टेज लाईनच्या ठिकाणी दिसेल अशा पद्धतीने आपल्याला लावायचं आहे कंपल्सरी. त्याच्यावरती अशा टाईपचे स्कल अँड बोन्सचे साईन पाहिजे आहेत, तरच आपण तो त्या ठिकाणची व्होल्टेज रेटिंग कन्सिडर करून त्यावरती 440 व्होल्ट असेल किंवा आणखी कोणतं हाय व्होल्टेज 11 kV असेल, 33 kV असेल, ते व्होल्टेज त्या ठिकाणी मेन्शन केलेलं असलं पाहिजे. नेक्स्ट इज रूल नंबर 36, हँडलिंग ऑफ इलेक्ट्रिकल सप्लाय लाईन्स अँड ॲपॅरेटस. आता हँडलिंग ऑफ इलेक्ट्रिकल सप्लाय लाईन्स म्हणजे सपोज एखादी ट्रान्समिशन लाईन आहे, काहीतरी त्या ठिकाणी मेंटेनन्स वर्क निघाले असेल तर ते मेंटेनन्स वर्क करताना जरी सप्लाय लाईन बंद केलेली असली तरीसुद्धा काय होणार आहे, त्या ठिकाणी त्या सप्लाय लाईनमध्ये एक चार्ज असणार आहे. आता हा चार्ज कशामुळे प्रोड्यूस होतो, तर सप्लाय लाईनमधल्या कंडक्टन्स आणि इंडक्टन्समुळे. तो कपॅसिटन्स असेल किंवा इंडक्टन्स असेल, त्यामुळे तो कंडक्टर चार्ज होणार आहे. मग त्या चार्जमुळे काय होतं, आपल्याला ती जी ट्रान्समिशन लाईन असेल ती पहिल्यांदा डिस्चार्ज करायला लागते. मग आता हे जे इक्विपमेंट दिसतंय तुम्हाला ते काय, ट्रान्समिशन लाईन डिस्चार्ज करण्यासाठी आपण
याचा उपयोग आपण नंतर पाहूया. तर ही जी लाईन्स आहेत हे 3 दिसतात तुम्हाला. हे काय केलेलं असतं, त्या ट्रान्समिशन लाईन ज्या गेलेल्या आहेत इथं त्या ट्रान्समिशन लाईनला कनेक्ट केलेलं असतात आणि ह्याची जी वायर्स असेल ते अर्थिंगला कनेक्ट केलेले असते. जो काही सप्लाय लाईन बंद केल्यानंतर जो काही चार्ज असणार आहे या कंडक्टरमध्ये तो चार्ज आपण या अर्थिंग रॉड थ्रू डिस्चार्ज करू शकतो. ती प्रिकॉशन आपल्याला घ्यायला पाहिजे. मग नंतर वर्किंग करत असताना जो काही पर्सन असेल त्याने सेफ्टी टूल्स प्लस सेफ्टी डिव्हायसेसचा सुद्धा यूज करायला पाहिजे. सपोज एखादी लाईन डिस्चार्ज झाली नसेल तर ते आपल्याला काही दिसू शकत नाही ती चार्ज आहे का डिस्चार्ज आहे. त्यामुळे सेफ्टी टूल्स आणि सेफ्टी डिव्हायसेसचा त्या ठिकाणी प्रॉपरली यूज करायला पाहिजे. त्याने सेफ्टी ॲक्सेसरीज घालायला पाहिजेत तरच ते त्या ठिकाणी तो वर्किंग करू शकेल. नेक्स्ट इज रूल नंबर 37, सप्लाय टू व्हेकल्स, क्रेन एटसेट्रा. आता ज्या काही इलेक्ट्रिकल क्रेन्स असतील किंवा इलेक्ट्रिकल व्हेकल्स असतील त्याला त्या काही पोर्टेबल्स असतात क्रेन किंवा व्हेकल्स, ते आपण इंडस्ट्रीमध्ये जास्त करून ते यूज करतो. मग अशा ज्या क्रेन्स असतात किंवा व्हेकल्स असतात त्यांना जो सप्लाय दिलेला आहे वायर थ्रू तो जो सप्लाय असेल तो आपल्याला इझिली बंद करता यायला पाहिजे. तो इझिली ॲक्सेसिबल पाहिजे. जे काही सपोज एखाद्या मेटल रेलवरती ते इक्विपमेंट बसवलेलं असेल किंवा ते व्हेकल बसवलेलं असेल तर जी काही मेटल रेल आहे त्या ठिकाणची ती इलेक्ट्रिकली कंटिन्युअस आणि अर्थड पाहिजे. ती रेल अर्थड केलेली हवी आहे त्या ठिकाणी तरच ते व्हेकल आपल्याला यूज करायचं आहे. नेक्स्ट इज रूल नंबर 38, केबल फॉर पोर्टेबल अँड ट्रान्सपोर्टेबल ॲपॅरेटस. आता आपण व्हॅक्यूम क्लीनर बघतो. पोर्टेबल क्रेन्स असतील, फूड कटिंग मशीन असेल किंवा दुसरे काही पोर्टेबल इक्विपमेंट जनरेटर असेल, ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर, वेल्डिंग मशीन्स, इलेक्ट्रिकल स्पेअर्स वगैरे असतील तर त्याच्यासाठी जे केबल्स यूज करायचे आपल्याला त्या हेवीली इन्सुलेटेड पाहिजेत की जेणेकरून जर एखाद्या वेळी मेकॅनिकल इंजुरी झाली तर त्याच्यावरचं इन्सुलेशन वीक होऊ नये. त्यासाठी ही आय रूल नंबर 38 मध्ये ही प्रोव्हिजन केलेली आहे. नेक्स्ट इज आय रूल नंबर 41, डिस्टिंक्शन ऑफ डिफरंट सर्किट्स. त्या ठिकाणी वेगवेगळे 2 स्ट्रक्चर दिसतं तुम्हाला. याच्यामध्ये सबस्टेशन 1 आहे आणि या ठिकाणी सबस्टेशन 2 आहे. तर ह्या सबस्टेशनमध्ये काय केलेलं असतं, एखाद्या वेळी एका स्ट्रक्चरवरती 2 वेगवेगळ्या सप्लाय लाईन्स आलेल्या असतात. म्हणजेच काय, सपोज एक सबस्टेशन आहे, हे एक सबस्टेशन आहे, त्याला एका वेगवेगळ्या सबस्टेशनमधून सप्लाय आला असेल आणि याला एखादा दुसऱ्या, सपोज याला एखाद्या मिरज सबस्टेशनमधून सप्लाय आलेला आहे, याला एखाद्या कराड सबस्टेशनमधून सप्लाय आलेला आहे. तो जो सप्लाय असेल तो एकाच प्रिमायसेसमध्ये असतो. मग त्यामुळे अशा टाईपचे जे प्रिमायसेस असेल 2 वेगळ्या सप्लायचे किंवा 2 वेगवेगळ्या व्होल्टेज लेवलचे सप्लायज असतील तर ते सप्लाय दोन्ही एकमेकांपासून डिस्टिंग्विशेबल फ्रॉम ईच अदर पाहिजेत तरच आपण त्यामध्ये आयडेंटिफिकेशन किंवा डिफरन्सिएशन करू शकतो. हा सपोज 11 kVचा आहे, हा 33 kVचा असेल तर दोन्हीकडे वेगवेगळे रेटिंग्स आपल्याला किंवा इंडिकेशन आपल्याला द्यायला लागतील त्या ठिकाणी. नाहीतर काय होणार, हे दोन्ही सप्लाय काय होणार आहेत, शॉर्ट सर्किट होऊन जाणार आहे आणि त्या ठिकाणी मोठा ॲक्सिडेंट होऊ शकतो. नेक्स्ट इज रूल नंबर 41A, डिस्टिंक्शन ऑफ इन्स्टॉलेशन हॅव्हिंग मोर दॅन 1 फीडर. जसं मगाशी मी सांगितलं, मोर दॅन 1 फीडर, 2 वेगवेगळ्या फीडरकडून जर सप्लाय लाईन आली असेल तर त्या प्रत्येक फीडरचं काय करायला पाहिजे, दोघांमध्ये डिफरन्स करता येईल आपल्याला, असं काही ते प्रोव्हिजन किंवा इंडिकेशन वगैरे त्या ठिकाणी करायला पाहिजेत आपण. नेक्स्ट इज आय रूल नंबर 42, ॲक्सिडेंटली चार्जड. त्यामध्ये ॲक्सिडेंटली चार्ज म्हणजेच काय झालं असेल, ज्या ठिकाणी एखादा सपोज ही लाईन आहे, या लाईनमध्ये काय झालं, सप्लाय आलेला आहे आणि सप्लाय आल्यानंतर एखाद्या वेळी जो काही लोड आहे तो लोड लगेच सडनली इन्क्रीज होतो, सडनली डिक्रीज होतो. मग अशा टाईपचे जे लोड असतात त्यामुळे काय होतं, ही जी सप्लाय लाईन आहे ना ती सडनली एकदम चार्ज होते. म्हणजे जे काही सपोज 11 kVसाठी असेल तर त्याच्यापेक्षा जास्त व्होल्टेज इन्क्रीज होण्याची शक्यता असते ह्या लोड कमी जास्त होण्यामुळे. मग असे जे ॲक्सिडेंटली चार्जड कंडक्टर्स असतात
त्या प्रकारे चार्ज होऊ नये किंवा जरी चार्ज झाल्या तर त्या कुठेतरी डिस्चार्ज व्हायला पाहिजे. जे काय एक्स्ट्रा व्होल्टेज गेलेलं आहे लिमिटच्या बाहेर ते कुठेतरी डिस्चार्ज व्हायला पाहिजे. अशा टाईपचे प्रोव्हिजन किंवा प्रिकॉशन त्या ठिकाणी फॉलो करायला पाहिजेत आपल्याला. सपोज एखाद्या वेळी AC आणि DC सर्किट असेल, एका सेम सपोर्टवरती इन्स्टॉल केलं असेल, तर ते दोन्ही DC सिस्टीम आणि AC सिस्टीम दोन्ही एकमेकांपासून डिस्टिंग्विश व्हायला पाहिजे. दोन्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये यायला नको पाहिजे. त्या टाईपचे अरेंजमेंट किंवा प्रोटेक्शन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायला पाहिजे आपल्याला. नेक्स्ट इज IE रूल नंबर 43, प्रोव्हिजन ॲप्लिकेबल टू प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स. त्यामध्ये प्रोव्हिजन ॲप्लिकेबल टू प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणजेच काय असतं, एखाद्या वेळी ॲक्सिडेंट झाला असेल तर त्या ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रिकॉशन्स घ्यायच्या आहेत, तर त्या संदर्भात एक इन्स्ट्रक्शन असेल. ते इन्स्ट्रक्शन एका परमनंट जागेमध्ये जे इझिली ॲक्सेसिबल असेल किंवा इझिली दिसू शकेल अशा ठिकाणी आपल्याला ते लावायचे आहे. प्लस आग लागल्यानंतर जे काही इक्विपमेंट असेल म्हणजे फायर बकेट असेल किंवा सिलेंडर असेल, फायर एक्सटिंग्विशर असेल, त्याची प्रोव्हिजन त्या ठिकाणी पाहिजे आणि ते ॲक्सेसिबल कंडिशनमध्ये पाहिजे. नेक्स्ट फर्स्ट एड बॉक्स, म्हणजे जो काही फर्स्ट एड बॉक्स आहे तो त्या ठिकाणी आपल्याला वेल मेंटेन्ड पाहिजे. म्हणजे एकदम जुना झालेला वगैरे त्या ठिकाणी ठेवून उपयोगी नसतो. मग त्या ठिकाणी तो वेल मेंटेन्ड पाहिजे आणि रेडिली ॲक्सेसेबल ड्युरिंग द वर्किंग आवर्स. नेक्स्ट पॉईंट इज स्टोअर मोर गॅस मास्क. सपोज एखादा ट्रान्सफॉर्मर जळाला रात्रीच्या वेळेला, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये धूर झाला असेल, तर अशा वेळेला आपल्याला काय करायला पाहिजे, गॅस मास्कचं सुद्धा प्रोव्हिजन त्या ठिकाणी असले पाहिजे. ह्या सगळ्या प्रोव्हिजन आपल्याला प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंटच्या बाबतीत घ्यायला पाहिजेत. म्हणजेच फायर एक्सटिंग्विशर, फर्स्ट एड बॉक्स, आणखी गॅस मास्क. नेक्स्ट इज IE रूल नंबर 44, इन्स्ट्रक्शन फॉर रिस्टोरेशन ऑफ पर्सन सफरिंग फ्रॉम इलेक्ट्रिकल शॉक. इलेक्ट्रिकल शॉक ट्रीटमेंटबद्दल तुम्ही भरपूर ऐकलं असेल. तर अशा टाईपचे जे इन्स्ट्रक्शन्स असतील, म्हणजेच काय एखाद्या पर्सनला शॉक लागला असेल त्या ठिकाणी, तर त्या शॉक लागलेल्या पर्सनला पुन्हा रिस्टोअर करण्यासाठी, म्हणजे पुन्हा त्याला बेशुद्ध अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी ज्या काही प्रोव्हिजन्स लागतील आणि त्याशी रिलेटेड इन्स्ट्रक्शन्स असतील त्या तिथल्या लोकल लँग्वेजमध्ये इंग्लिश किंवा हिंदीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी मेन्शन करायला पाहिजेत, की जेणेकरून अशा प्रकारचे ॲक्सिडेंट झाल्यानंतर प्रत्येकाला त्या ठिकाणी ती शॉक ट्रीटमेंट यूज करता येईल. किंवा शॉक ट्रीटमेंट संदर्भात त्या ठिकाणच्या पर्सनला प्रत्येकाला ट्रेनिंग दिले गेले असले पाहिजे, तरच आपण त्या ठिकाणी. सपोज एखाद्या वेळी काय झालं, वर्किंग करत असताना एखाद्या माणसाची डेथ वगैरे झाली असेल किंवा मोठा एखादा ॲक्सिडेंट झाला असेल, तिथले इक्विपमेंट वगैरे डॅमेज झाले असेल किंवा सप्लाय लाईन एकदम बंद पडले असेल, तर अशा प्रकारचे जे काही ॲक्सिडेंट झाले असतील तर त्याची जी काही रिपोर्ट असेल, तो टेलिग्राफी रिपोर्ट असेल, तो विदिन 24 आवर्समध्ये जो काही त्याच्यावरचा ऑथराइज्ड पर्सन असेल, त्या ठिकाणी ज्युनियर इंजिन असेल किंवा इक्विव्हॅलंट दुसरा कोणता तरी इंजिन असेल, तर त्या ठिकाणच्या ऑपरेटरना जे काही टेलिग्राफिक रिपोर्ट असेल तो त्याच्या वरच्या पोस्टच्या ॲथोराइज्ड पर्सनला द्यायला पाहिजे तो रिपोर्ट. प्लस रिटर्नमध्ये रिपोर्ट जो असेल तो रिपोर्ट असेल तो 48 आवर्समध्ये त्याने वरच्या ॲथोराइज्ड पर्सनला द्यायला पाहिजे. ही प्रोव्हिजन केलेले आहे 44A मध्ये. नेक्स्ट इज द रूल नंबर 45, प्रिकॉशन टू बी अडॉप्टेड बाय कंझ्युमर, ओनर, ऑक्युपायर, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर, इलेक्ट्रिकल वर्कमन अँड सप्लायर. आता ज्या वेळेला इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनवरती वर्किंग करायचं आहे, मेंटेनन्स करायचं आहे किंवा एखाद्या कंझ्युमरला सप्लाय द्यायचं असेल, तर हे जी सगळी वर्किंगची कामं आहेत ती त्या पर्टिक्युलर इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरकडे देण्यात येतात. पण तो कामं देण्या अगोदर त्या कॉन्ट्रॅक्टरने लायसन त्याचं स्टेट गव्हर्नमेंट थ्रू अप्रूव्ह करून घ्यायला पाहिजे. जे काही त्याशी रिलेटेड सर्टिफिकेट असेल ते स्टेट गव्हर्नमेंट थ्रू अप्रूव्ह व्हायला पाहिजे, तरच त्या पर्सनला त्या कामाचं परमिट देता येईल आपल्याला. अदरवाईज तो ते काम करू शकणार नाही त्या ठिकाणी. नेक्स्ट इज IE रूल नंबर 46, पेरियोडिकल इन्स्पेक्शन अँड टेस्टिंग ऑफ कंझ्युमर इन्स्टॉलेशन. आता कंझ्युमरला एखाद्या
सप्लाय दिला असेल किंवा ते काही जे काही इन्स्टॉलेशन असेल ते ऑलरेडी त्या ठिकाणी कनेक्टेड असेल, तर त्याचे जे टेस्टिंग आहे ते का 5 वर्षानंतर कंपल्सरी व्हायला पाहिजे, किंवा जे काही अकॉर्डिंग टू द सबस्टेशन और इन्स्टॉलेशन कपॅसिटी त्याचं जे इन्स्पेक्शन असेल ते पर्टिक्युलर इंटरव्हलनंतर कंपल्सरी व्हायला पाहिजे. तो जो काही इन्स्पेक्टर असेल किंवा जे काही सप्लाय अथॉरिटी असेल त्यानं त्या संदर्भातील सगळी प्रोव्हिजन करायला पाहिजे त्या ठिकाणी. नेक्स्ट इज IE रूल नंबर 48, प्रिकॉशन अगेन्स्ट लिकेज बिफोर कनेक्शन. त्या रूलमध्ये काय सांगितलं एक्झॅक्टली, जे काही सप्लायरनं सप्लाय कन्झ्युमरला दिलेलं आहे ते इन्स्टॉलेशन असेल किंवा जे काही ॲपॅरेटस असतील ते ॲपॅरेटस वेल इन्सुलेटेड आणि वेल प्रोटेक्टेड पाहिजे, की ज्यामधून कोणत्याही प्रकारचा लिकेज करंट फ्लो होऊ नये याची पूर्णपणे प्रिकॉशन त्या ठिकाणी घेतली पाहिजे, तरच ते इक्विपमेंट सप्लायरने कन्झ्युमरला प्रोव्हाइड करायचे आहे. जर सपोज असे झाले तर काय होणार आहे, आपण हात लावल्यानंतर तो करंट आपल्या शरीरामधून फ्लो होऊन आपल्याला शॉक बसू शकते, आणखी एखाद्या वेळी आपल्याला डेथ होऊ शकते त्या ठिकाणी. नेक्स्ट इज IE रूल नंबर 49, लिकेज ऑन कन्झ्युमर प्रिमायसेस. आता ह्यामध्ये सुद्धा सेम कन्सेप्ट आहे. त्यामध्ये काय प्रोव्हिजन सांगितलेले आहे, तर ज्यावेळेला कन्झ्युमरला वाटलं की एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटमध्ये इक्विपमेंटमध्ये आपल्याला किंवा सप्लायरने जे काही इक्विपमेंट्स प्रोव्हाइड केलेले आहेत त्यामध्ये लिकेज करंट होत आहे, तर त्या संदर्भातले जे काही नोटीस असेल ते नोटीस त्याने पर्टिक्युलर त्या इन्स्पेक्टरला दिली पाहिजे, की जेणेकरून ते इक्विपमेंट किंवा ॲपॅरेटस किंवा सप्लाय सिस्टीम चेक होऊन जाईल आणि त्या ठिकाणी जो काही फ्युचरमधला धोका आहे तो धोका होणार नाही. या टाईपची प्रिकॉशन IE रूल नंबर 49मध्ये घेतलेली आहे. नेक्स्ट इज IE रूल नंबर 50, सप्लाय अँड यूज ऑफ एनर्जी. त्यामध्ये काय सांगितलं आहे, सप्लाय काय करतो, सप्लायर कन्झ्युमरला सप्लाय देतो, त्यानंतर त्या कन्झ्युमर थ्रू तो जो काही सप्लाय असेल तो ट्रान्सपोर्ट होऊ नये किंवा कन्वर्ट होऊ नये, किंवा त्या ठिकाणी त्याला जर तो ट्रान्सफॉर्म किंवा कन्वर्ट करायचं असेल तर जे काही IE रूल्स आहेत ते IE रूल्स कन्सिडर करूनच ते त्याला ट्रान्सफॉर्मेशन किंवा कन्व्हर्जन सप्लायचं करायचं आहे. जर असं जर झालं नाही तर काय होणार आहे, त्या ठिकाणी जे काही ट्रान्झिएंट व्होल्टेजचे प्रमाण आहे ते इन्क्रीज होऊ शकते, त्यामुळे सप्लाय लाईनसुद्धा डॅमेज होऊ शकते, सर्किट ब्रेकर्स ट्रिप होऊ शकतात, असे बरेचसे फॉल्ट क्रिएट होऊ शकतात. त्यामुळे ती प्रोव्हिजन कंपल्सरी करावे लागेल, IE रूल्सनुसारच ते कन्व्हर्जन किंवा ट्रान्सफॉर्मेशन करावे लागेल. नेक्स्ट इज IE रूल नंबर 54, डिक्लेअर्ड व्होल्टेज ऑफ सप्लाय टू कन्झ्युमर प्रिमायसेस. जे काही कन्झ्युमरला सप्लाय व्होल्टेज दिले आहे ते सप्लाय व्होल्टेज मॅक्झिमम कॉन्स्टंट पाहिजे, पण एखाद्या वेळी काय होतं, एखादे व्होल्टेज ट्रान्झिएंट येतात किंवा मोठं एखादं इक्विपमेंट स्विचिंग होतं, म्हणजे मोटर हाय HPच्या मोटर स्विचिंग होतात, त्यामुळे काय होतं व्होल्टेज लेवल स्विंग होते. ते व्होल्टेज लेवल कमी किंवा जास्त होऊ नये, आणि जरी झाली तर ती किती पाहिजे, तर लो व्होल्टेज किंवा मिडियम व्होल्टेजसाठी 6% पाहिजे, हाय व्होल्टेज लेवलसाठी ती 9% पाहिजे मॅक्झिमम व्होल्टेज स्विंग, आणि एक्स्ट्रा हाय व्होल्टेज असेल तर ती मॅक्झिमम 12.5 व्होल्ट पाहिजे, 12.5% पाहिजे त्या ठिकाणी. अशा टाईपची प्रोव्हिजन सप्लायरकडून कन्झ्युमरला दिली गेली पाहिजे. याच्यावरती किंवा खाली झालं असेल तर सप्लायरनं ती सिस्टीम पुन्हा रिइन्स्टॉल करायला पाहिजे. नेक्स्ट इज IE रूल नंबर 55, डिक्लेअर्ड फ्रिक्वेन्सी ऑफ सप्लाय टू कन्झ्युमर प्रिमायसेस. जसं आपण व्होल्टेजचं बघितलं त्याच टाईपमध्ये जे काही फ्रिक्वेन्सी असेल ती 3%पेक्षा कमी किंवा जास्त व्हायला नको पाहिजे, तरच ते जे काही इक्विपमेंट असेल ते प्रॉपर वर्किंग कंडिशनमध्ये राहणार आहे. अदरवाईज ते इक्विपमेंट डॅमेज होण्याची किंवा त्यामध्ये हीट प्रोड्यूस होऊन त्याची लाईफ कमी होण्याची शक्यता असते. नेक्स्ट IE रूल नंबर 56, सेलिंग ऑफ मीटर्स अँड कटआउट्स. ज्यावेळी सप्लायर आपल्याला सप्लाय प्रोव्हाइड करतो त्यावेळेला जे काही एनर्जी मीटर असेल किंवा ज्या ठिकाणी कटआउट्स वगैरे असतील ते एनर्जी मीटर आणि कटआउट्सला कंपल्सरी तो 2 किंवा 2पेक्षा जास्त सिलिंग लावत असतो.
आणि ते जे काही सील केलेलं असेल ते सप्लाय किंवा ऑथोराइज्ड पर्सन शिवाय इतर कोणीही त्याला ब्रेक करू शकत नाही. आता या ठिकाणी सांगितलं आहे त्या ठिकाणी काय असेल, कटआउट असेल, एनर्जी मीटर, मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर, अशा टाईपचे इक्विपमेंटला तो कंपल्सरी सप्लायर सिलिंग करतो. जर सप्लाय ब्रेक झालं तर त्याचं रिझन कन्झ्युमरने सप्लायरला द्यायला पाहिजे, नाहीतर त्याच्यावर ते कन्झ्युमरला पेनल्टी बसू शकते त्याबद्दल. नेक्स्ट पॉईंट इज आई रूल नंबर 60, टेस्ट फॉर इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ इन्स्टॉलेशन. ज्या वेळेला आपण मीडियम व्होल्टेज लाईन किंवा लो व्होल्टेज लाईन असेल आणि ती आपण काय केली, सप्लाय सिस्टीमपासून डिस्कनेक्ट केली, तर मेंटेनन्ससाठी, अल्टरनेशनसाठी किंवा एक्सपांडेशनसाठी, तर ज्यावेळेला ती पुन्हा रिकनेक्ट करणार आहोत आपण, तर त्यावेळेला जो काही केबल असेल, कंडक्टर असेल, तर त्याची कंपल्सरी इन्सुलेशन टेस्ट व्हायला पाहिजे. म्हणजे जो काही इन्सुलेशनचा रेजिस्टन्स असेल त्या इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट व्हायला पाहिजे, तरच ते सिस्टीम तुम्हाला पुन्हा रिकनेक्ट करता येईल. नेक्स्ट इज आई रूल नंबर 61, कनेक्शन विथ अर्थ. कनेक्शन विथ अर्थ म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, जे काही अर्थ लिकेज प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस आहेत, म्हणजे त्यामध्ये अर्थ लिकेज प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस कोणकोणते आहेत, ELCB, RCB, RCCB, हे जे काही अर्थ लिकेज प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस आहेत ते डिव्हाइसेस ओनली युज्ड इन लो व्होल्टेज बिलो 5 kW लोड and ओनली युज्ड फॉर द लो व्होल्टेज ॲप्लिकेशन. जे काही असे अर्थ लिकेज प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस आहेत ते फक्त आपण लो व्होल्टेजसाठी यूज करू शकतो, किंवा ज्या ठिकाणचा लोड 5 kW कमी आहे अशा ठिकाणीच फक्त यूज करू शकतो. यापेक्षा हाय व्होल्टेज साईड असेल किंवा 5 kW जास्त लोड असेल तर त्या ठिकाणी अशा प्रकारचे कोणताही अर्थ लिकेज प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस इन्स्टॉल करायचा नाही आहे. आपल्याला त्या ठिकाणी इन्स्टॉल करायचं नाही 5 kW वरती किंवा हाय व्होल्टेज इन्स्टॉलेशनसाठी, की ज्या डिव्हाइसमुळे तो सप्लाय इन्स्टंटली डिस्कनेक्ट होऊन जाईल. नेक्स्ट इज आई रूल नंबर. थँक्यू. इथे आपले आई रूल सगळे संपलेले आहे, जे आपले सेफ्टी प्रिकॉशन रिलेटेड आपण बघितलेले आहे. एवढंच आई रूल्सचा आपल्याला सिलेबसमध्ये कंटेंट दिलेले आहेत आपल्याला. ओके, थँक्यू.